तर मी आज चव्हाणवाडीला जागरण गोंधळाला गेलतो. एकदम भारी कार्यक्रम होता. तर जय शिवराय मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत आहे आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. मी आज आलतो चव्हाणवाडीला. इथं आमच्या पाहुण्याचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. हे त्यांच्या गावातलं हनुमान मंदिर. म्हणलं लगेच पाया वगैरे पडून घ्यावं, परत काय जमणार नाही पाया पडायला. पाय वगैरे पडलो आणि इकडे मंडप दिलेला होता. इकडे आपली शाईन उभी होती. मस्त आपल्या शाईनवर बसून बघत होतो यांची जागरण गोंधळाची तयारी कशी करतात म्हणून. मग सगळी तयारी वगैरे झाली. आता चाललोत पाया पडायला. आलोत इथं पाया पडायला. थोडंसं घरापासून लांबच होतं. पाया वगैरे पडलोत, जेवण ते केलं आणि आरती करून पुढच्या कार्यक्रमाला केली सुरुवात. चांगला कार्यक्रम होता. गाणे म्हणणारे चांगले होते. तेवढ्यात एकूण मुरुळ्या पण आल्या. मुरुळ्या आले कीच गोंधळ चालू झाला. तर मित्रांनो, आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. तर मी आज चव्हाणवाडीला जागरण गोंधळाला गेलतो. एकदम भारी कार्यक्रम होता. तर जय शिवराय मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत आहे आजच्या मिनी ब्लॉग मध्ये. मी आज आलतो चव्हाणवाडीला. इथं आमच्या पाहुण्याचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. हे त्यांच्या गावातलं हनुमान मंदिर. म्हणलं लगेच पाया वगैरे पडून घ्यावं, परत काय जमणार नाही पाया पडायला. पाय वगैरे पडलो आणि इकडे मंडप दिलेला होता. इकडे आपली शाईन उभी होती. मस्त आपल्या शाईनवर बसून बघत होतो यांची जागरण गोंधळाची तयारी कशी करतात म्हणून. मग सगळी तयारी वगैरे झाली. आता चाललोत पाया पडायला. आलोत इथं पाया पडायला. थोडंसं घरापासून लांबच होतं. पाया वगैरे पडलोत, जेवण ते केलं आणि आरती करून पुढच्या कार्यक्रमाला केली सुरुवात. चांगला कार्यक्रम होता. गाणे म्हणणारे चांगले होते. तेवढ्यात एकूण मुरुळ्या पण आल्या. मुरुळ्या आले कीच गोंधळ चालू झाला. तर मित्रांनो, आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये.